आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। आज महाराष्ट्रामध्ये हृदयविकारापेक्षाही एक महाभयंकर आजार वाढलाय, ज्या आजाराचं नाव म्हणजे डिप्रेशन आहे। आज डिप्रेशनचा आजार घराघरापर्यंत येऊन पोहोचलाय। पण खऱ्या अर्थानं मी स्वतः मोटिवेशनल स्पीकर म्हणून काम करतो, पण एक गोष्ट सांगतो, जगाच्या पाठीवर अंतःकरणामधलं डिप्रेशन जर दूर करायचं असेल त्यासाठी फक्त आणि फक्त दोनच शिक्षक आहेत। पहिला शिक्षक महावैष्णवमाऊली ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी आणि दुसरा शिक्षक म्हणजे तुकोबारायांची गाथा। याशिवाय खऱ्या अर्थानं डिप्रेशन नावाचा रोग दूर होऊ शकत नाही। पण आज आमची शोकांतिका अशी आहे, तरुण मुलांना ज्ञानेश्वरी वाचायला आवडत नाही, ज्ञानेश्वरी कॉलेजच्या गेटवर पाहायला आवडते। गीता वाचायला आवडत नाही, गीता पाहायला आवडते। पण नाही ज्ञानेश्वरी वाचता आली वाचू नका, नाही तुकोबारायांची गाथा वाचता आली वाचू नका। मी अगदी स्पष्ट सांगतो, पण जीवनामध्ये 4 योग सांगून जातो, ते कधीच विसरू नका, आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। मग बाबांनी पहिला योग साधला जो आम्हाला ज्ञानेश्वरीने दिला, तो म्हणजे कर्मयोग आहे। आता कर्मयोगाची व्याख्या काय करावी, एक दृष्टांत देऊन पुढे सरकतो। एकदा नारद मुनींनी भगवान परमात्म्याला प्रश्न केला, देवा मी माझ्या श्वासागणित तुमच्या नामाचा जप करतो, मी माझ्या प्रत्येक श्वासागणित नारायण नारायण हा जप ओढत असतो, या जगाच्या पाठीवर तुमचा सगळ्यात श्रेष्ठ भक्त मी आहे। आणि कहे गए श्याम सुंदर, भगवान परमात्मा उत्तरते झाले, नाही नारद मुनी, या जगामध्ये माझा सगळ्यात श्रेष्ठ भक्त जर कोण असेल, उत्तर भारतामध्ये राहतो, ज्याचं नाव श्रीहरी आहे। नारद मुनीच्या तर डोक्यात मुंग्या वाजायला लागल्या। देवा काय बोलताय, अहो मी श्वासागणित तुमच्या नामाची जपमाळ ओढतोय, तरी तुम्ही म्हणताय त्या उत्तर भारतातला श्रीहरी तुमचा परम भक्त, असं का? देव म्हणले मला सांगाय वेळ नाही, तू प्रत्यक्ष जाऊन पाहून ये। आता नारद मुनी येते, दुसऱ्या दिवशी निघाले, पाहता पाहता उत्तर भारतामध्ये आले, श्रीहरीच्या घराच्या बाजूला आले, तिथे एक आजान वृक्ष होता, त्या आजान वृक्षावर जाऊन बसले आणि श्रीहरीचा 4 दिवस दिनक्रम निहाळू लागले। श्रीहरी सकाळी उठला, आंघोळ झाली, देवाला नैवेद्य दाखवायचा, जेवण केलं, खांद्यावर नांगर घेतला, शेताकडे निघून जायचा। संध्याकाळी घरी आला, हातपाय धुतले, पुन्हा देवाला नैवेद्य दाखवायचा, जेवण करून शांत झोपी जायचा। 4 दिवस श्रीहरीचे दिनक्रम नारद मुनींनी पाहिला आणि 5व्या दिवशी वैकुंठात आले आणि भगवान परमात्म्याला प्रतिप्रश्न केला, देवा माझी टिंगल करता होय, माझी टिंगल चालवली। तो श्रीहरी सकाळी एकदा तुमचं नाव घेतो, संध्याकाळी एकदा तुमचं नाव घेतो, मी तर श्वासागणित तुमच्या नामाची जपमाळ ओढतो आणि तुम्ही असं म्हणताय तो श्रीहरी तुमचा परम भक्त आहे, असं का? देव म्हणले तुला उत्तर देतो, पण मला आता एक महत्वाची मीटिंग आहे, तेवढं काम उरकलं की तुला उत्तर देतो। पण नारद मुनी म्हटले नाही देवा, मला उत्तर हवंय। आणि त्यावेळी भगवान परमात्मा उत्तरते झाले, नारद मुनी तुम्हाला या प्रश्नाचं जर उत्तर हवं असेल, माझं एक छोटंसं काम करावं लागेल, कराल का? नारद मुनी म्हटले हो देवा, पण उत्तर नक्की मिळेल, नक्की मिळेल। आणि पाहता पाहता भगवान परमात्म्याने लक्ष्मी मातेला हाक मारली, लक्ष्मी माता धावत आल्या, एक समई घेऊन ये, लक्ष्मी माता समई घेऊन आल्या, तेल घेऊन ये, लक्ष्मी माता तेल घेऊन आल्या। पाहता पाहता भगवान परमात्म्याने ती समई काठोकाठ तेलाने भरली आणि नारद मुनींच्या हातात देत उत्तर ते झाले, मुनिवर्य तुम्हाला आता एकच काम करायचंय, या पृथ्वीला 7 प्रदक्षिणा पूर्ण करा आणि मग माझ्याकडे या उत्तर दिलेलं असेल। नारद मुनी म्हटले देवा करतो बरं, पण उत्तर नक्की मिळेल। आणि पाहता पाहता नारद मुनीने हातात समई घेतली, पृथ्वीला 7 प्रदक्षिणा पूर्ण करू लागले। काळ निघून गेला, नारद मुनींच्या 7 प्रदक्षिणा पूर्ण झाल्या आणि नारद मुनी भगवान परमात्म्याच्या समोर उभे ठाकले आणि विचारलं, देवा आलो बरं मी, आता उत्तर नक्की देतो, या इकडे, मला हे तर सांगा एवढी घाई कशाला करता तुम्ही, मला हे सांगा, अहो ज्या पृथ्वीला तुम्ही 7 प्रदक्षिणा मारत होतात ती पृथ्वी कशी आहे? नारद मुनीने डोक्याला हात लावला, काय विचारताय देवा? हातात समई दिली, काठोकाठ तेलाने भरली आणि वरून असा आदेश सोडला, यातला एकही तेलाचा थेंब खाली पडता कामा नये। माझं सगळं लक्ष समईवर आणि समईतल्या तेलावर होतं, पृथ्वी पाहायला वेळ होताच कुठं? आणि कहे गए श्याम सुंदर, भगवान परमात्मा उत्तरते झाले, अरे वेड्या, मग माझा श्रीहरी तरी यापेक्षा वेगळं काय करतोय रे? या कलियुगामध्ये मी त्याला शेतकरी म्हणून जन्माला घातलंय, तो त्याच्या शेतीचं काम प्रामाणिकपणे करतोय, हीच त्याची देवपूजा आहे, हीच त्याची देवपूजा आहे। तुम्ही शेती करताय ना,
तुम्ही शेती प्रामाणिकपणे करा, ती तुमची देवपूजा आहे. तुम्ही नोकरी करताय ना, तुमची नोकरी प्रामाणिक आणि पारदर्शकपणे करा, ही तुमची देवपूजा आहे. तुम्ही व्यवसाय करताय ना, तुमचा व्यवसाय प्रामाणिकपणे करा, ही तुमची देवपूजा आहे. तुम्ही स्वयंपाक करताय ना, तुमचा स्वयंपाक प्रामाणिक आणि आनंदाने करा, ही तुमची देवपूजा आहे. हे दोन हात म्हणजे कर. भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला ज्या कर्मासाठी दिलेत ती कर्म प्रामाणिकपणे करा. ज्ञानेश्वरीचा पहिला योग म्हणजे कर्मयोग आहे. बाबांनी अंतःकरणामध्ये भगवंताचं नाम साठवलं आणि कर्माने सुदूधित आपल्या शेतीची सेवा केली. रक्ताचं पाणी करून घामात रूपांतर करून खऱ्या अर्थाने या हातानं म्हणजे करानं आपला कर्मयोग साधला. बाबांनी ज्ञानेश्वरीचा पहिला योग तो कर्मयोग साधला. दुसरा म्हणजे ज्ञानयोग आहे. ज्ञानयोगाची व्याख्या माझ्यासारख्या पामरानं काय करावी? ज्ञानयोग म्हणजे काय एका वाक्यात सांगतो. एक 6 वर्षाचं छोटंसं लेकरू धावत आलं, त्यानं सांगितलं मी तर साप पाहिला. आपण फारसा विश्वास ठेवू का? नाही. एखादा मद्यपी आला, त्यानं सांगितलं मी तर सर्प पाहिला. आपण विश्वास ठेवू का? नाही. पण एखादा ज्ञानी मनुष्य या ठिकाणी आला आणि त्यानं सर्प पाहिला असं सांगितलं, आपण त्याच्यावर विश्वास ठेवणार. आपण त्याच्यावर नाही, त्याच्या ज्ञानावर विश्वास ठेवत असतो. कारण मनुष्य स्वयंपूर्ण होतो, तो ज्ञानाच्या बळावर होत असतो. हा खऱ्या अर्थानं महावैष्णवमाऊली ज्ञानोबरांनी आम्हाला ज्ञानयोगाचा सिद्धांत दिला. बाबांच्या काळात शिक्षणाच्या सोयी नव्हत्या किंवा घरची परिस्थिती नव्हती, पण अत्यंत काबाड कष्ट करूनही त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना आणि तिन्ही लेकींना नव्हे तर आपल्या पंतूंनाही असं घडवलं. ज्ञानाच्या बळावर आज समाजासमोर ते कुटुंब आदर्श आहे. आई बाबांनी साधलेला दुसरा योग म्हणजे राजयोग ज्ञानयोग आहे. तिसरा योग म्हणजे भक्ती योग आहे. भक्तीची व्याख्या मी काय करावी? भक्तीची व्याख्या माझ्यासारख्या पामराकडून अशक्य आहे. पण भक्ती म्हणजे नेमकं काय? भक्ती भुकेत आली, आपण तिला उपवास म्हटलं. भक्ती अन्नात आली, आपण तिला महाप्रसाद म्हटलं. भक्ती पाण्यात आली, आपण तिला तीर्थ म्हटलं. भक्ती प्रवासात आली, आपण तिला तीर्थयात्रा म्हटलं. भक्ती खऱ्या अर्थानं संगीतात आली, आपण तिला कीर्तन म्हटलं. भक्ती लोकसंगीतात आली, आपण तिला भारुड म्हटलं. भक्ती कर्मात आली, आपण तिला सेवा म्हटलं. आणि भक्ती माणसाच्या अंतःकरणामध्ये रुजली की मानवता नावाचा वारकरी संप्रदायाचा अखिल कणा निर्माण होतो. आणि एकदा मानवता नावाची जात रुजली की प्रत्येकाच्या अंतःकरणामधला भगवंत आपल्याला दिसायला लागतो. आणि त्या भगवंताची पूजा करता करता देव पाहवयासी गेलो, देवची होऊन ठेलो. खऱ्या अर्थाने या देहाला देवत्व प्राप्त होतं. आणि चौथा योग साधला जातो तो म्हणजे राजयोग आहे.